नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया वृंदा दिवाण लिखित 3 वर्ष 4 महिने 6 दिवस. वाड्याचं दार उघडंच होतं. माणसं घोळक्या घोळक्यानं वाड्यात येत होती. 5-4 मिनिटात आरतीची वेळ होणार होती. काही पळत वाड्यात घुसत होते. वाड्यात वेळेत येऊन पोचलेले निवांत झालेले होते. अंगणात डाव्या बाजूला चप्पल बुटांचा ढीग साचत होता. क्षणाक्षणाने तो वाढतच होता. गाभाऱ्यात मांडी घालून बसलेल्या महाराजांनी एक स्थिर नजर गाभाऱ्यात जमलेल्या स्त्री पुरुषांवरनं टाकली. मुलं गडबड करत होती. ती आरतीपेक्षा तीर्थप्रसादालाच आलेली होती. महाराजांनी त्यांच्याकडे मान वळवल्यावर मुलं बडबडायची, चुळबुळायची थांबली. बाबा महाराजांनी एकदा भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर टाकली. 8:30 वाजलेले होते. बाबा महाराज उठले. त्यांनी पांढरं शुभ्र उपरणं झटकून डाव्या खांद्यावर ठेवलं आणि ते भराभरा पावलं उचलून देवापुढे येऊन थांबले. विवेकनं आरती तयार ठेवली होती. वाती तुपात भिजवून ठेवलेल्या होत्या. देवापुढची समई तेवत होती. त्यानं आतला गाभारा उजळून गेलेला होता. त्या मंद पिवळसर प्रकाशात देवाची मूर्ती अजूनच मनात भरत होती. अंगावरचे अलंकार उठून दिसत होते. ताज्या फुलांच्या माळा टवटवीतपणे सुगंध पसरवीत होत्या. फुलांचा जिवंतपणा जाणवत होता. विवेकनं बाबा महाराज देवापुढे येताच विचारलं, पेटवायच्या वाती? करायची आरतीला सुरुवात? तो थोडा पुढं झुकला होता. कमरेतून वाकला होता. बाबा महाराज म्हणाले, हो करायची. आरतीची रोजची वेळ तर झाली. थांबायचं कोणासाठी? तशी रोजची माणसं तर आली आहेत. विवेकनं इकडं तिकडं बघून म्हटलं, ताई महाराज दिसत नाही आहेत, आणू का बोलवून? तो त्यांच्याकडे प्रतिसादास्तव पाहत राहिला. बाबा महाराजांनी त्याच्या हातून आरतीचं तबक घेतलं. दत्ताच्या मूर्तीवर गंध फुलं वाहिली. उदबत्तीचा जोडगा पेटवून खोचून ठेवला. ओल्या वाती समईवर धरत स्वतःशीच बोलावं तसं ते म्हणाले, ती आरतीला येईलसं वाटत नाही आहे. आजही तिला ताप आहे. झोपूनच आहे ती. चला करा सुरुवात. वाती पेटवून एकदा देवळात जमलेल्या समुदायावर नजर टाकत त्यांनी लक्ष आरतीवर स्थिर केलं. हातात पेटती आरती, नजर दत्ताच्या मूर्तीवर. विवेकनं सुरुवात केली, सुख करता दुःख हरता. आणि विवेकच्या त्या उंच आवाजात तिथे जमलेल्यांचा आवाज मिसळत गेला. गाभारावर घुमत राहिला. टाळ झांजा यांनी रंगत भरली. स्वरात भक्ती येऊन मिसळली. बाबा महाराजांना वाटलं, कुठे भक्ती कमी झाली आहे? रोज केवढी माणसं देवळात येतात. उभं राहायला जागा नसते. सकाळी 8 वाजता आणि दुपारी 1:30 वाजता थोडी तुरळक गर्दी असते. दुपारी बायका जादा असतात. संध्याकाळी गर्दी असते ती पुरुष मंडळींची. आपापले दिवसभराचे व्याप संपवून निवांतपणे देवाच्या द्वारी माणसं आलेली असतात. दिवसभराचा हिशोब देण्यासाठी. देवीची आरती झाली, मारुतीची झाली, ज्ञानेश्वरांची आरती ज्ञानराया झाली, दत्ताची दत्ता दिगंबरा या सावळ्या मला भेट द्या हो झाली.
कर्पूर गौरम करुणावतारम झालं. लोकांना आरती देण्यासाठी महाराज वळले आणि काय झालं माहीत नाही. धपकन आरतीचं तबक जमिनीवर पडलं. पिवळा जाळ विझला गेला. वाती विझल्याचा तुपकट धुरकट वास देवळात हा हा म्हणता पसरला. बाबा महाराज पुतळा होऊन उभे राहिले. हे असं का घडलं, कशामुळे त्यांना कळेना, लक्षातच येईना. भीती मनात थरथरून गेली. एखादी तेवती जळती प्राणज्योत मालवावी तसं घडलं होतं. लोकही स्तंभित झाले होते. कुणी काही बोलत नव्हतं, पण चुकचुकत मात्र होतं. देवळात मरणशांतता पसरली. काहीतरी अशुभ घडावं तसं वातावरण पसरलं. विवेक पुढे झाला. त्यांनी ताम्हण उपडं केलं. सांडलेली अक्षता, फुलं, कुंकू सर्व ताम्हणात भरलं. वातीही ताम्हणातच ठेवल्या. ताम्हण देवापुढे ठेवलं आणि काही घडलंच नाही अशा आविर्भावात तो तीर्थ आणि प्रसाद वाटायला लागला. लोक प्रश्न विचारायच्या ऐवजी यांत्रिकपणे हात पुढे करून तीर्थप्रसाद घेत राहिले. कुणी प्रसाद तोंडात टाकला, कुणी नाही. काही न बोलता, पायऱ्यांवर न बसता माणसं भराभरा पायात चप्पल बूट घालून वाड्यातनं बाहेर पडली. शेवटी देवळात विवेक आणि बाबा महाराजच उरले. तेव्हा खाली नजर घालून महाराज म्हणाले, विवेक, हे काही चांगलं घडलं नाही. अवधूत तर सुरक्षित असेल ना? कुठे आहे कुणास ठाऊक. हिची तब्येत अशी. हिने फार मनाला लावून घेतलंय त्याचं जाणं. स्त्रीचं मन क्षमाशील असतं म्हणतात, आईचं तर मन त्याहूनही. खरं तर मी ताम्हण नीट धरलं होतं. माझ्या बाजूलाही कुणी नव्हतं. तूही अंतरावर होतास आणि तरीही आज लोकांना आरती घेता आली नाही. हे काही चांगलं नाही. ते तळमळले. हसून विवेक म्हणाला, म्हणून मी पुढे होऊन तीर्थप्रसाद वाटला लोकात. मला माहिती आहे परिस्थिती रोजची नाही आहे, पण वातावरणातला ताण सैल झाला. खरं तर वाती विझलेल्या होत्या. पुन्हा आरती करणं. हातानं नाही म्हणत बाबा महाराज म्हणाले, नाही नाही, चलाखीनं वागलं तरी लोकांची समजूत पटत नसते. त्यापेक्षा ते वार सहन करतील. मी आरती करायला लागल्यापासनं विवेक असं घडलं नाही. कसला संकेत आहे माहिती नाही. बाबा महाराजांच्या हातावर तीर्थप्रसाद ठेवत विवेक म्हणाला, प्रसाद दिला तरी लोकांनी नेहमीसारखा तो सेवन केला नाही. हातातच ठेवला कित्येकांनी. बाबा महाराज डोक्यावरनं हात फिरवत म्हणाले, तारणाराही तोच आहे आणि मारणाराही तोच. काय त्याच्या मनात असेल तसंच घडणार. आपण ते स्वीकारायचं. 6 महिन्यांपूर्वी लग्न झालेला विवेक एकीकडे बोलत होता आणि हातानं आवरासावर करत होता. त्याला घरी जायची घाई आहे. बायको वाट बघत असावी त्याची हे त्यांच्या लक्षात आलं त्याच्या हालचालीवरनं. बाबा महाराज दत्ताच्या 4 फुटी मूर्तीपुढे उभे राहिले. दोन्ही हात जोडून आणि डोळ्यात करुणा आणून मूर्तीकडे बघत राहिले एकाग्रपणे. विवेकने त्यांना भानावर आणलं. निघू मी? त्याने विचारताच बाबा महाराजांची समाधी भंगली. हां, निघ निघ. देऊळ बंद कर, समईत तेल घाल. ते नेहमीच्या रोजच्या सूचना देत होते, पण त्या सूचनात रोजची आस्था नव्हती. झिरोचा बल्ब देवाजवळ लावल्यापासनं तो देवापुढच्या समयीत तेल अंमळ कमीच घालायला लागलाय
हे त्यांच्या लक्षात आलं होतं. म्हणून आरती झाल्यावर ते स्वतः टवळभर तेल घालत. त्यापेक्षा जास्त तेल घालणं शक्य नव्हतं आणि मावणंसुद्धा. आज बाबा महाराजांनी समई भरून तेल घातलं. वात थोडी काडीनं पुढं सारली आणि ते दत्ताच्या मूर्तीपासनं दूर झाले. हळूहळू चालू लागले. देवळात निस्तब्ध शांतता होती. विवेक अंगणात कुलूप हातात घेऊन त्यांची वाट बघत उभा होता. थोडासा अस्वस्थ आणि बराचसा अधीरही होता. त्याला निघायचं होतं ना इथनं. बाबा महाराज पायऱ्या उतरून खाली आले आणि त्यांच्याकडे कुलूप किल्ली सोपवून तो म्हणाला, मी निघतो, शकुंतला वाट बघत असेल. तो वाड्याच्या बाहेर मागं वळून न बघता गेला. गल्लीतल्या अंधारात त्याची हलती डुलती आकृती हळूहळू अस्पष्ट होत गेली, दिसेनाशीच झाली. बाबा महाराजांनी दार लावलं वाड्याचं. अडसर सारला. चावी फिरवत ते देवळाच्या उजव्या हाताला असलेल्या त्यांच्या वास्तव्याकडे वळले. शारदा समोरच तोंडावर पांघरूण घेऊन झोपलेली होती. बाबा महाराजांनी ट्यूब लावली. मंद दिवा बंद केला आणि झोपलेल्या शारदाकडे बघून त्यांनी हाक मारली, शारदा, शारदा, दूध मेतकूट भात खातेस ना? गोळ्या घ्यायच्या आहेत ना? आरतीचं आटोपलं. काहीच हालचाल नव्हती. क्षणात त्यांचं दुबळं हळवं मन चरकलं. त्यांना चिरफाडत गेलं. अंगभर थरथर पसरली. मगाशी आपल्या हातून आरती पडली तेव्हा तरीही त्यांचा श्वास रोखला गेला, त्यांच्याही नकळत. उभे राहिलेले ते हेलपाटत तिच्याजवळ आले. विचित्र आवाजात त्यांनी, शारदा, शारदा, उठ, उठतीयस ना ग, असं म्हटलं. त्यांनी तिच्या तोंडावरचं पांघरूण काढलं नव्हे, खसकन ओढलंच अभावितपणे. अशक्त झालेली शारदा खोलातून श्वास घेत हळूहळू जागी झाली. स्थिर नजरेनं त्यांच्याकडे पाहू लागली. अगदी नव्यानं एखाद्या माणसाला बघत राहावं तसं, त्याच पद्धतीनं. तिचा चेहरा निर्विकार होता. त्यांनी तिच्या हाताला स्पर्श केला. तो कमालीचा त्यांना थंड वाटला. झिरपणाऱ्या वाऱ्याला ठेवलेल्या माठावर हात ठेवावा तसा. त्यांनी हात काढून घेतला. ते तिच्या जवळून उठले. आत स्वयंपाकघरात गेले. ताटवाट्या घ्यायला लागले. त्यांच्या हाताला विलक्षण कंप होता. का ते त्यांना कळेना. आपण असं का वागतोय त्यांच्या लक्षात येईना. आपल्या देहावर आपला ताबाच नाही आहे असं त्यांना जाणवलं. मन आणि देह यांच्यातल्या संवादामुळे माणूस नीट वागत असावा त्यांना जाणवलं, आणि तेही तीव्रतेनं. दूध मेतकूट भात त्यांनी कालवला. तांब्यात पाणी घेऊन ते तिच्याजवळ आले. अंथरुणाशी बसले आणि म्हणाले, मी भरवतो, 4 घास खा. तुला खाल्लेच पाहिजेत, त्याच्याशिवाय औषध नाही देता येणार. पोटात भगभगतं. हातात सैलसर कालवलेला भात घेऊन त्यांनी शारदाकडे पाहिलं, मात्र भाताचा घास त्यांच्या हातून गळूनच पडला. हात वर उचललाच जाईना. तिचं हसणं, तिची नजर त्यांना त्यांच्या नेहमीच्या शारदेची वाटेना. ही कुणी वेगळीच शारदा होती. भकास, उदास, क्षीणशी. त्यांना वाटलं, फार वेळ आपण हिच्याकडे बघत राहिलो तर आपली नजर अधू होऊन जाईल. मागावर असल्यासारखी नजर होती ती. बाबा महाराज सटपटले. ताट आणि तांब्या भांडं तिथेच ठेवत ते आत स्वयंपाकघरात गेले. उभ्यानं त्यांनी तांब्याभर जन्माची तहान शमवायची असल्यासारखं ढसाढसा पाणी पिऊन घेतलं. सगळं पाणी तोंडात गेलंच नव्हतं. हनवटीवरनं, गळ्यावर आणि पोटावर ते ओघळ होऊन वाहत राहिलं. त्यांना त्या ओघळांनी बरंही वाटलं.
धारांचं उपरणच झालं. ते स्वतः जेवलेच नाहीत. अन्न भराभरा झाकून ठेवलं. ते बाहेरच्या खोलीत आले. शारदा झोपूनच होती उताणे. तिने छातीवर आपले हात ठेवले होते. नजर छताकडे होती, काहीशी शोधकशी आणि गढूळलेली. बाबा महाराजांनी ट्यूब बंद केली. मंद प्रकाशाचा बल्ब ठेवला. त्यांनी तिच्यापासनं दूर पण भिंतीलगत आपली गादी पसरली. अंगावर पांघरून घेतलं आणि भिंतीकडे तोंड करून त्यांनी डोळे गच्चीम झाकून घेतले, एखाद्या लहान मुलासारखे. खरं तर जेवताना त्यांना आरतीच्या वेळी तो प्रकार घडला तो नीटपणे संगतवार सांगायचा होता. तिचंही मत घ्यायचं होतं. खरं तर 8 वाजता आत येऊन त्यांनी म्हटलं होतं, शारदा देवळात येतेस का? उशी पाठीला घेऊन बस. लोक विचारतात गावातले, ताई महाराजांना कसं आहे. तू दिसलीस, थोडं त्यांच्याशी बोललीस की त्यांना बरं वाटतं. तुलाही बरं वाटेल. अलीकडे या महिन्यात तुझं अंथरूण धरणं फार वाढलं आहे. चालत राहिलं की आजार पळून जातो असं म्हणतात. ते लटक्या रागानं हसले होते. शारदा त्वेषाने म्हणाली होती, हे लोक ज्यांच्यासाठी तुम्ही दिवसातनं 3 वेळा आरती पूजा करतात ते, यांच्यामुळेच माझा अवधूत असा घर सोडून गेलाय. ह्यांच्यामुळे. ती रडायला लागली. दुःख वेगानं शरीर धडधडत होतं. बाबा महाराज म्हणाले, शारदा द्यायचं तर दूषण मला दे. यांना का? ते कुठे तुझे अपराधी आहेत? ते देवळात येतात ते दत्ताच्या दर्शनासाठी. ह्या देवळाचं सगळं पुढे नीट चालावं, ते अवधूतनं करावं, ह्यासाठी ना तुम्ही त्याला मारलं? सांगा सांगा ना. तिने आवाज चढवत विचारलं. त्यासाठी नाही. त्याला वाईट संगत लागली होती शारदा, अगदी वाईट. देवळाच्या मागच्या बाजूला बसून बिड्या फुंकताना मी त्याला 2दा पकडला होता. हे सगळं इथे, या जागेत? काही भान? निदान आपण कुणाच्या पोटी जन्म घेतलाय ह्याचं तरी मुलांनी भान ठेवावं. कळतंय ना तुला? तो तरुण होता, वयात आलेला होता, केला थोडा शौक, तर कुठे बिघडलं? त्यासाठी का त्याला मारायचं, बडवायचं? काय साधलं अशानं? गेला ना तो घर सोडून. आण म्हणाव तुमच्या दत्ताला आता त्याला पकडून. शारदा, तू काहीही बोलू नकोस. 5 पिढ्यांपासनं हे दत्ताचं देवस्थान आपल्या घराण्याकडे चालत आलेलं आहे. आमच्या खापर पणजोबांना इथे दत्ताच्या पादुका दिसल्या, बांधलं मंदिर, आणली मूर्ती, केली तिची प्रतिष्ठापना. पावली. 5 पिढ्या सुखानं नांदल्यात. प्रत्येकाच्या पोटी केवळ एका मुलाचा जन्म हा संकेतच असावा. सेवेसाठीच जन्म. हे सगळं माहिती असून ह्यांनी असा वाह्यातपणा करावा? तो विवेक बघ. अनाथ पोरका किती भक्तिभावानं करतो देवाचं, आपण होऊन त्याच्याच वयाचा. बाबा महाराजांनी आग्रह केला तरी शारदा अंथरुणावरनं उठली नाही का देवळात आरतीला आले नाही. वादावादी भांडण झालंच नेहमीप्रमाणे. बाबा महाराजांचं अर्ध लक्ष देवळात आणि अर्ध अंथरुणाला खेळून असलेल्या शारदेजवळ होतं. मनातली खिन्नता चेहऱ्यावर दाखवता येत नव्हती, दाखवणंही शक्य नव्हतं. कारण देवळात माणसं एका उद्देशानं येत असतात. देवाबाबत असाव्यात तितक्याच भावना देवाची पूजा अर्चा करणाऱ्या बाबतही त्यांच्या मनात वसत असतात. ह्याचा त्यांनीही अनुभव घेतलेला होताच.
देवळात शिरल्या शिरल्या देवा अगोदर लोक त्यांना नमस्कार करत, त्यांचे पाय धरत, देवाचे धरावेत तसे, आणि नंतर आत जात. न मागता, अपेक्षा व्यक्त न करता दानपेटीत दान टाकत. देवाचे कपडे, देवाचे दागिने, प्रसाद, फळं, धान्य देवाकडे त्यांच्या मार्फत देत. आपल्यातर्फे हे देवाची पूजा करतात असं समजून. गावातल्या लग्नकार्यात त्यांचा मानपान असे, त्यांना आहेर असे, कोरडी भिक्षा देत, देणग्या देत. बाबा महाराजांनाही कळून आलं होतं की आपण मनोभावे दत्ताची सेवा करतो आणि तो आपल्याला काही कमी पडू देत नाही, कुठे उणीव ठेवत नाही. पण मग अवधूतचं चंचल मन, त्याचं वागणं, त्याचं भविष्य, गाववाले त्याच्याशी पुढे कसं वागतील? त्यांना गणित मांडताच येत नसे, भीतीच वाटे. भविष्य वाकुल्या दाखवतंयसं भासे, मग ते बेचैन होत, तगमगत. या देवळाचं काय होणार? दत्ताचं काय होणार? अवधूतचं काय होणार? अवधूतची वागणूक जर आदरणीय नसेल तर लोक त्याला मान देणार नाहीत, त्याचा आदर ठेवणार नाहीत. हे असे त्यांच्याबाबतचे प्रश्न त्यांच्या मनात भिरभिरत राहत. त्यांची मनःशांतीच हरवून जाई, कशातच लक्ष लागत नसे. स्वतःबाबत कायम अपराधी वाटत राहायचं. तो समोर दिसला, त्याचं वागणं पाहिलं की त्यांचा मस्तक शिवूल उठे. कुणाचं रक्त ह्याच्यातून वाहतंय असं वाटे. मधूनच थोडंसं वळून त्यांनी शारदाकडे किलकिले डोळे करून बघितलं. ती तशीच उताणी पडून होती. क्षणभर त्यांना तिच्या डोळ्यांच्या ठिकाणी डोळेच भासले नाहीत. ती पांढरी फट्ट भासली. विकट हास्य कानी पडलं. खोल बारवेत कोणीतरी ओरडत खाली जावं ना, तसाच स्वर. अंथरूण गोळा करून देवळाचं कुलूप उघडून देवळात जाऊन झोपावं असं वाटलं. तिथे आपण सुरक्षित राहू असं. पण त्यांचं शरीर निश्चित पडून होतं. मनातली इच्छा त्यांनी मनावर घेतलीच नाही. त्यांनी स्वतःशी ठरवलं, उद्यापासून पथारी देवळात अंथरायची. ही जाणे आणि हिचा आजार. काही लागलं, हाकच मारली तर येऊ. तशा विचारानंतरही मन निवलं. अंगाची जोडी करून झोपलेल्या बाबा महाराजांना पहाटे पुढे डोळा लागला. गाढ झोप लागली पहाट वाऱ्यानं. वाड्याच्या दाराची कडी खाड खाड वाजल्यामुळे त्यांना जाग आली. खडबडून उठले ते. उन्हं अंगणभर पसरली होती. 7 वाजत असावेत. अंगणातल्या वड आणि पिंपळावर पाखरं आवाज करत होती. त्यांनी शारदाकडे बघितलं. शारदा डोळे मिटून पडली होती. गालफाडं वर आली होती. कांती निस्तेज झालेली होती. पटापट पावलं उचलत ते अंगणात आले. वाड्याच्या दारापर्यंत धावतच गेले थोडंसं. त्यांना इतका उशीर उठायला होत नव्हताच. त्यांचा कधी डोळा लागला तर शारदा त्यांच्या अगोदर उठलेली असायची. तीच नेहमी वाड्याच्या दाराचा अडसर सारून दार सताड उघडं टाकायची. रखमा मग अंगण, सडा, भांडी करून जायची. देवळातली फरशी आणि उंबरेही पुसायची. शारदा मग अंगणात, तुळशी वृंदावनापुढे, देवळापुढे, त्यांच्या राहत्या घरापुढे छोट्या छोट्या 3-4 रेखीवर रांगोळ्या काढायची. गोपद्म, शंख, स्वस्तिक, दंड, काय काय तिच्या आकृत्या ठरलेल्या असायच्या. गेल्या 2 महिन्यांपासून तिला बरं नव्हतं. ती उन्हं वर आल्याशिवाय उठायची नाही. तर विवेकची बायको शकुंतला चहा पाणी आटोपलं की येऊन रांगोळ्या काढून जायची. विवेक तिला न विसरता पाठवायचा. बाबा महाराजांनी अडसर सारून दार उघडलं तर दारात शकुंतला. बाबा महाराज तिला बघून गडबडले. आत वळून जानव्यानं पाठ खाजवत म्हणाले,
शकू, अगं रखमा अजून आली नाही आहे गं. मग तुझ्या रांगोळीचं काय करायचं? शकुंतला म्हणाली, देऊळ तर झाडून पुसते, तवर येईलच. ताई महाराजांचं कसं आहे? दूध चहा घेतला का? त्यांची सेवा काही? तिने मायेनं विचारलं. बाबा महाराज म्हणाले, तिचं मी करीन, तू देऊळ झाड पूस. त्यांनी ती घरात प्रवेश करायच्या आत जाऊन देवळाच्या दाराची चावी आणली, दार उघडलं, वळून म्हणाले, चालू दे तुझं. त्यांनी लगबगीनं रांगोळी, हळद कुंकूसुद्धा आणून दिलं. उद्देश हा की शकुंतलानं घरात प्रवेश करू नये, तिने शारदाशी बोलू नये, तिच्या जवळ जाऊ नये. समजा तिला काही दिसलं, जाणवलं तर ती आपल्याला काही म्हणणार नाही, पण विवेकला नक्की सांगेल की असं असं झालं आहे, आणि विवेक तिचं सांगणं खरं मानेल. कदाचित मानणारही नाही, पण घाबरलेली, संशय मनात घेऊन वावरणारी, तरुण, पोच नसलेली शकुंतला अजून कुणाला गावात जाऊन काही सांगून बसेल आणि मग सगळं थोपवणं कठीण जाईल. अशा वार्तांना विलक्षण गती असते. ते स्वतःच भ्यायले. दत्ताच्या दारी देवळात त्याच्या सेवकाबाबत अशा अफवा पसरणं त्यांना प्रशस्त वाटेना. लोकांची भक्ती, श्रद्धा त्यालाच ओहोटी लागली तर त्यांना दचकायला झालं. रखमा आणि शकुंतलाचं काम होऊन त्या वाड्याबाहेर पडतायत, तर ते तिथेच अंगणात फुलं तोड, मंजिऱ्या खोड असं करत राहिले. त्या दोघी गेल्या आणि बाबा महाराजांनी श्वास टाकला. ते शांत झाले. घराचं लोटलेलं दार त्यांनी लोटलं. शारदाकडे ओझरती नजर टाकली. ती त्याच स्थितीत होती. शरीर निपचित पडून होतं. तिचा श्वास चालू होता का नव्हता त्यांना कळून घ्यावंसं वाटेना. ते तिच्या अंगावरनं आत गेले. त्यांनी उभ्यानं 4 तांबे अंगावर ओतून घेतले, भराभरा स्वतःचं आवरलं आणि ते देवळाकडे निघाले. लोक सकाळच्या आरतीसाठी जमत होते. विवेकही आला होता. तो दिसताच त्यांना हायसं वाटलं. ते आपणहून म्हणाले, कर आरतीचं ताट तयार, आरती होऊन जाऊ दे. विवेकनं चमकून त्यांच्याकडे बघितलं. आज यांचा आरतीचा इरादा नाही का काय? त्याला जाणवलं, पण तो गप्प बसला आणि तयारीला लागला. प्रघात असा होता की आरतीची तयारी विवेक करायचा. देव धुणं, देवांना पुसणं, कपडे अलंकार चढवणं, फुलांच्या माळा, अक्षता गंध लावणं तोच करायचा. आरती फक्त महाराज करायचे. आरती झाली, लोकांनी आरती घेतली की तीर्थप्रसाद तो वाटायचा. मग कामाला जायचा. तशी सकाळ आणि रात्रीची आरतीच महत्त्वाची होती. दुपारी नैवेद्य आणि आरती होईल, पण कित्येकदा 10-12 जणच असतात. विवेकनं तरीही आरतीचं तबक पुढे करून विचारलं, करताना महाराज आरती वाती शिलगवायच्या, कापूर ठेवू? शांत स्वरात बाबा महाराज म्हणाले, तूच कर. याची सुरुवातही आजपासून होऊ दे. ते त्याच्या डोळ्यात बघत म्हणाले. तो गांगरला. स्वतःशी पुटपुटावत असं म्हणाला, महाराज आपण असताना मी आरती करायची, लोकांना आवडेल का? तेव्हा बाबा महाराजांनी जवळ ठेवलेले टाळ घेतले आणि त्याला हातानं इशारा केला, हां कर सुरू. त्याचाही नाईलाज झाला. त्यांनी वाती पेटवल्या, मूर्तीवर हळद कुंकू वाहिलं, अक्षता टाकल्या आणि पाठीच्या कण्यातनं ताट होत त्यानं एका जबाबदारीनं ताट घट्टपणे धरलं आणि सुरू झालं, सुख करता दुःख हरता. अर्ध्या तासात देऊळ रिकामं झालं. माणसं पांगली. विवेकही गेला. घाईत असावा. त्यांनी ताई महाराजांविषयी बोलणं काढलं नाही का एका शब्दानं काल घडून गेलेल्या प्रकाराचा उल्लेख केला नाही. बाबा महाराजांना बरंच वाटलं.
एरवी त्यानं आपली आणि शारदेची दखल घेतली नाही म्हणून त्यांना वाईट वाटलं असतं, पण आता प्रसंगच बाका होता. देवळाच्या पायरीवर पायावर पाय टाकून ते बसून राहिले. त्यांना देवळातही जावे ना की आपल्या घरात. शारदेबाबत त्यांचं मन द्विधा झालेलं होतं. ही जिवंत आहे का मेलेली आहे असंच वाटत होतं. मनाचा कौल मिळत नव्हता. मनाच्या ठणक्याचा विचारांनी निचरा होत नव्हता. क्षणात त्यांना वाटायचं की तिला गदगदून हलवून बघावी. ही मृत आहे का जिवंत आहे आपणच ठरवावं आणि तसं गाववाल्यांना सांगून टाकावं. निदान घरातून तिचा देह तरी बाहेर जाईल. पण तसंही नव्हतं. तिचं प्राण गेल्यासारखं पडून राहणं, तो हालचालहीन देह, एकटक नजर, मन घाबरतही होतं आणि पिसाळलेलंही होतं. त्यांनी सकाळी उठल्यापासून चहासुद्धा घेतलेला नव्हता. त्यांना आपल्याच घरात नेहमीच्या ओढीनं जावे ना. बाहेर तरी किती वेळ बसणार, किती दिवस? प्रश्नांचा गुंता वाढतच होता. ते उठून आत आले. त्यांनी तीर्थ पिऊन घेतलं. प्रसाद थोडा अजून खाल्ला आणि ते देवळातच पोथी काढून वाचत बसले. शारदानी हाक मारली तरच घरात जायचं त्यांनी स्वतःशी ठरवलं. तसं घडलं तर ती जिवंत आहे, नाहीतर. दुपारची आरती झाली. शकुंतला आरतीला आली होती. तिने नमस्कार केल्यावर बाबा महाराज म्हणाले, शकुंतला, माझ्या नावाच्या 2 पोळ्या भाजी उद्यापासून दुपारच्या आरतीला येशील तेव्हा घेऊन येत जा. मला स्वयंपाक नको वाटतोय. ती आनंदानं म्हणाली, आणीन की. ताई महाराजांना वरण भात आणू का खिचडी, काय चालेल त्यांना? जे जमेल ते मोघमपणे म्हणाले. ती काय जेवणार? ती तर त्यांना वाटून गेलं. कसा तरी रात्री त्यांनी घरात प्रवेश केला. दिवा लावला. शारदा होती त्याच स्थितीत पडून होती. तोंड उघडं, डोळे उघडे, हात छातीवर, केस पिंजारलेले, हातापायाची काळं. पांघरुणाखाली देहाचा आकार त्यांना कधी जाणवायचा तर कधी नाही. तिथे कोणी झोपलंय हेही कळून येऊ नये इतकं सपाट पांघरुण. तर कधी तिची कृश आकृती जाणवे. त्यांना दरदरून घाम आला. ते झपाझप पावलं टाकीत बाहेर आले. त्यांनी दार लोटून टाकलं. दिवस मावळत होता. अंधाराचे वळसे वाढत होते. घर भकास वाटत होतं. इथे कोणी जिवंत माणूस नांदतं याच्या खाणाखुणासुद्धा दिसत नव्हत्या. एक प्रकारची खिन्नता पसरलेली होती. देवळातल्या ट्यूब्स त्यांनी लावल्या. देऊळ प्रकाशमान झालं. मूर्ती प्रसन्न भासली. माळेतली फुलं त्यांचा गंध जाणवला. रात्रीची आरती झाली. आजही माणसं भरपूर होती. काही जण कालची बातमी कानावर पडून आलेले होते. त्यांना महाराजांशी बोलायचं होतं, त्यांचं सांत्वन करायचं होतं. बाबा महाराज शांत होते. सगळं संयमानं घेत होते. त्यांना सर्व संयमानं घेणं भागच होतं. प्रसंगच तसा होता, अगदी बिकट, कोणाच्या वाटेला न नेणारा, अजबच. सर्व आवरासावर झाल्यावर निघताना विवेक म्हणाला, तुम्ही ते तबकाचं पडणं फार मनाला लावून घेतलं आहे. आज आरतीत तुमचं लक्ष नव्हतं. लोक कुजबुजत होते आपापसात. बघितलंत का? असं त्यांनी अविश्वासाने विचारलं. आज दिवसभर आपण कसे वागलो त्यांना स्मरेना. मनावर दडपण असलं की नेहमीच्या माणसाच्या हालचालीत त्यासुद्धा सहजपणे होत नसतात. विवेक म्हणाला, शकुंतला म्हणत होती. काय म्हणत होती शकू? त्यांनी घाबरून विचारलं. हेच की तुम्हाला स्वयंपाक करणं नको वाटतं.
बरोबरच आहे. शकुंतला देत जाईल ना. मी तुम्हाला अवधूत सारखा. बाबा महाराजांच्या डोळ्यांना धारा लागल्या. भावनाविवश झाले ते. त्यांनी हात पुढे करून त्याचे खांदे धरून ठेवले आणि सद्गदित स्वरात म्हणाले, विवेक, अरे माणसाचा काही भरवसा नाही. माझं काही बरं वाईट झालं तर हे देऊळ, दत्त त्याचं सगळं बघशील. सांग ना, मला वचन दे रे. ते बेभान झाले, गदगदत राहिले. त्यांच्या हातावर हात ठेवत विवेक म्हणाला, असं का म्हणताय महाराज? अवधूत भरकटला आहे, पण तो येईल 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 एक दिवस येईल. दत्त त्याला इथवर घेऊन येईल. दत्त तुम्हाला निराश नाही करणार. त्याची सेवा कोण करेल? अवधूतनंच केली पाहिजे ना. मी आईंना, बरं ताई महाराज काय म्हणतात? आता तर आरतीला सुद्धा येत नाहीत त्या. बाबा महाराजांची नजर शून्यात गेली, तिथेच स्थिरावली. ते म्हणाले, काही फरक नाही आहे. उलट वरचेवर अशक्त होतीये. खाणं पिणंही तिने वर्ज्य केलं आहे. तिला समजावणं कठीण आहे. माझ्याशी सुद्धा ती बोलत नाही. ती वाट बघतीये अवधूतची. तो यायला हवा रे. उपरण्यात तोंड खुपसून ते लहान मुलासारखं रडायला लागले. विवेक गेला आणि बाबा महाराजांनी वाड्याचं दार लावलं. ते देवळात आले. तिथलीच सतरंजी त्यांनी भिंतीलगत अंथरली आणि देह सैल सोडून ते पसरले. त्यांना बरं वाटलं. मनात विचार होतेच, आजचं काय, इथून पुढे काय. तिथे शारदा आहे. तिथे त्यांना झोपायचं नव्हतं. तिची लक्षणं त्यांना अजब भासत होती. ती मार्गी लागली आहे, पण कोणाची तरी वाट बघती आहे. आणि ती व्यक्ती अवधूत सोडून कोण असणार? हिचा प्राण तर घुटमळत नाही आहे. हिची योनी तर बदलली नाही. हिचा आत्मा तर घुटमळत नाही. देवळाच्या बंद दाराचा आणि दत्ताच्या मूर्तीचा त्यांना आधार वाटला. ती कुठल्याही स्थितीत असली तरी ती इथे येणं शक्य नाही. तिला इथे देवाच्या दारी प्रवेशच नाही. ह्या विचारांच्या अधिष्ठानाने त्यांचं मन निवलं. विचारांचे, विकारांचे तरंग हळूहळू कमी झाले आणि त्यांना शांत झोप लागली. दिवस रोजच्यासारखाच उगवत होता आणि मावळत होता. दिवसातून दत्ताची 3 वेळेला आरती होई. तीर्थप्रसाद वाटला जाई. माणसं येत तशीच जात. त्यांच्या मनात प्रश्न होता, तो बाबा महाराजांना जाणवत होता, पण त्यांना त्या प्रश्नाला भेडायचं नव्हतं. कारण त्यांच्या नजरेतल्या प्रश्नाला त्यांच्याकडे ठोस उत्तर नव्हतं. म्हणजे तसं होतं, पण ते सांगता येत नव्हतं. ते स्वतःच त्याबाबत कमालीचे गोंधळलेले आणि गडबडलेले होते. कुणी समोरासमोर येऊन ताई महाराजांची चौकशी केली, काही विचारलं प्रकृतीबाबत, तर ते खिन्नपणे हसून म्हणत, प्रगती म्हणावी तर शून्य आहे. श्वास चालतोय म्हणून जिवंत आहे म्हणायचं. तिचे नेत्र पैलतीरी लागलेत. सुटका केव्हा माहीत नाही. तोवर सोसायचं तिने आपण. कुणीतरीही दार लुटून घरात जात. ताई महाराज, आव ताई महाराज म्हणून हाका मारत थोडा वेळ बसत आणि परत फिरत. बाबा महाराजांना माहिती होतं की लोकांना तिच्यापर्यंत जाऊ दिलं पाहिजे. नाहीतर नाही त्या वावड्या उठतील आणि एकदा का मोहळ उठलं की लोकांचं समाधान होईल असं बोलणं हातात राहणार नाही. ताई महाराजांच्या काळजीनं बाबा महाराजांची तब्येत खालावत होती. त्यांना नेहमीच्या परिसरातही सहज फिरणं कठीण जात होतं. ते दिवसेंदिवस देवळातच असायचे. काहीतरी वाचत किंवा कोणी आलं तर त्याच्याशी बोलत.
त्याच्याशी बोलण्यातही त्यांचं मन नसायचं, पण ह्या लोकांशी बोललं पाहिजे हे त्यांना माहिती होतं. आता तर लोक आपणहून वेळ असेल तेव्हा देवदर्शनाच्या निमित्तानं येत, त्यांच्याशी बोलत बसत, लाडू पेढे बर्फी फळं आणत, त्यांना खाण्याचा आग्रह करत. त्या दिवशी मनातलं बोलावं तसं ते विवेकला म्हणाले, विवेक, आपल्याला अवधूतचा शोध घेता येईल? तो उत्साहानं म्हणाला, हो, का नाही? पेपरातून फोटो आणि बातमी देऊ, ती अवधूतही वाचेल, येईल तो. लिहू आपण, तुझी आई मरणाच्या दारात आहे, तू असशील तिथून ये, खाली तुमचं नाव टाकू. तुला वाटतंय तो येईल? त्या फोटोचा बातमीचा उपयोग होईल? खरं तर थोडं अगोदर आपण हे सगळं करायला हवं होतं का रे? ते अंदाज घेऊन कळवळ्यानं म्हणाले. त्यांचं मन फार सैरभैर झालं होतं. प्रयत्न करायला हरकत नव्हती. मी बघतो, मी देतो बातमी, फोटो तेवढा काढून ठेवा. बाबा महाराजांना वाटलं अवधूत परत यावा असं आपल्याला आतून वाटत नव्हतं का? मग आजवर त्याचं घरात न जाणं आपण सहज कसं घेतलं? कशाच्या बळावर? शारदा मात्र त्यांनी घर सोडलं तरी त्याच्या आठवावरच जगत आली. त्याच्या आवडीचा शिरा तो ती करूच शकली नाही आजवर. हे तिचं दोघळेपण का त्याच्यावरचं प्रेम? आज आपल्यालाही तिच्यासाठी वाटतंय त्यांनी यावं, तिला डोळे भरून बघावं आणि शारदानं शेवटचा अडकून राहिलेला श्वास सोडून टाकावा, मुक्त व्हावं, स्वतःसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा. त्यांना दुसरा मार्गच दिसत नव्हता. त्यांना क्षणभर वाटून गेलं की समजा बातमी वाचून तो आला, कुणी त्याचा पत्ता दिला तर विवेकला आपण पाठवू, त्याला आणून घेऊ. पण शारदा तो आल्यावर गेली तर, किंवा नेहमीसारखा श्वास घेत जगत राहिली तर, आपण त्याला इथे ठेवून घ्यावं कशाच्या भरोश्यावर? आणि तो राहील का? मधल्या इतक्या वर्षात त्याचं काय झालं असेल? तो बदलला असेल? त्याला पश्चात्ताप झाला असेल? का एका नव्या खुन्नसनं तो आपल्याला दंड थोपटून सामना द्यायला सज्ज झालेला असेल? गुंता, विचारांचा गुंता. धागे वेगवेगळे होण्याऐवजी डोक्यात मनात गुंता वाढतच होता. मन काचून जात होतं, होरपळत होतं. दिवसभर त्यांनी काही खाल्लं होतं का नाही माहीत नाही, पण बाबा महाराजांना देवळातून आत येताना भोवळ आली. ते धाडकन पडले. कपाळाला खोक पडली, रक्त व्हायला लागलं. एक दोघे जण बोलवायला आले होते, त्यांनी त्यांना उचलून देवळात नेलं, हळद लावली, पाणी दिलं प्यायला. थोडा वेळ बसली आणि ती माणसं गेली. रात्री विवेक सांगत आला, त्याच्या एका मित्राला तो उमरग्यात भेटला, बोलला. त्यांनी ताई महाराज आजारी असल्याचं त्याच्या कानावर घातलं म्हणे. विवेक म्हणाला, मी जाऊन येऊ? उमरग्याला भेटला तर घेऊन येतो, आणतोच म्हणजे पुढे घालून. त्याचा आशावाद बघून महाराज म्हणाले, तसं झालं तर आनंद होईल, माझी सुटका होईल. इथे पूजा आरतीचं कोण बघेल? तुम्ही तर. त्याची मायेची काळजी भरलेली नजर त्यांच्या दुखऱ्या शरीरावरनं फिरत होती. इथली काळजी करू नकोस, जाऊन ये. त्यांनी डोळे मिटले. उष्ण अश्रू वाहत होते. गालांना त्याची उष्णता जाणवत होती. त्यांना वाटलं, माझं चुकलं असेल तर मला प्रायश्चित्त स्वीकारावंच लागणार. दत्त मला क्षमा करणार नाही. त्याच्या सेवेत खंड पाडणाऱ्याला तो माफ का करेल? बाबा महाराजांना दणकून ताप भरला. वैद्यानं येऊन तपासलं, गोळ्या दिल्या. त्या तशा तापातही ते म्हणत होते, मला इथून हलवू नका. माझं काय व्हायचं आहे ते इथे होऊ द्या. दत्ताचीच ती मर्जी असेल.
त्यांनी डोळे मिटले. तापानं फणफणलेलं त्यांचं शरीर, त्याची आच ते सोसत राहिले. कोणीतरी रात्रभर त्यांच्या उश्याशी होतं. पाणी म्हणून त्यांनी तोंड उघडलं की घोडभर पाणी तोंडात टाकत होतं ते. त्यांच्या ग्लानी आलेल्या मनाला ती व्यक्ती कोण कळत नव्हतं, पण ती व्यक्ती शारदा नाही, विवेक नाही आणि अवधूत नाहीच नाही हे त्यांना उमगलं. विवेक परतला तो रिकाम्या हाती. बाबा महाराज त्याच्या परतण्याकडे डोळे लावून होते. तो म्हणाला, निरोप ठेवलाय, तो तिथून कुठेतरी गेलाय. आला की त्याला इथे आणलं जाईल. अवधूत येईल महाराज. बाबा महाराज खिन्नपणे हसले. कसले योग असतात माहीत नसतं विवेक. मला अवधूत माझ्यासाठी नाही, शारदासाठी परत यायला हवाय. त्याशिवाय तिच्या कोडीत अडकून पडलेला प्राण जाणार नाही. तिचे क्लेश बघवत नाहीत रे. हाच फरक असतो आई आणि बापाच्या प्रेमात. त्यांचा बोलण्यातला आवाज खोल खोल जात होता, फोर्स संपावा तसा. लक्ष देऊन बोलणं ऐकायला लागायचं. आणि त्याच आठवड्यात देवळाच्या जागेत दत्ताच्या साक्षीने बाबा महाराजांनी प्राण ठेवला. हे असं होणार माहीत असून सुद्धा गाववाले गहिवरले, ढसाढसा रडले. देवा इतकेच त्यांना महाराजही प्रिय होते. देवळात त्यांच्यामुळे माणसांची कायम ये जा होती. सप्ताह चालत, पोथ्या वाचल्या जात, जेवणावळी होत, प्रसाद वाटला जाई. माणसं एका बंधनात आपापसातले राग, लोभ, स्वार्थ विसरून जमत तिथे. शकुंतला पहिल्यांदाच ताई महाराज आजारी असल्यापासून त्यांच्या जवळ गेली. त्यांच्यावर ओणवं वाकून ती म्हणाली, ताई महाराज ऐकताय का? ताई महाराज. शारदेनं मोठ्या कष्टानं सर्व बळ एकवटून डोळे उघडले. तिला काही दिसत नव्हतं. स्वर तेवढा ओळखीचा वाटत होता. नजरेपुढे ढग होते पडदा टाकल्यासारखे. थोडी चाळवाचाळव तिला करावीच लागली. आपण जिवंत आहोत हे दाखवावंच लागलं. बाबा महाराज रात्री झोपेतच गेले, ती रडव्या स्वरात म्हणाली. हुंदके देऊन रडायला लागले. ते कुठे जाणार आहेत? इथेच आहेत. ते काय तिथे झोपलेत, दिसत नाही तुला? शारदा मान वळवण्याचा प्रयत्न करून म्हणाली आणि पडून राहिली. केवढी मोठी प्रेतयात्रा निघाली. अख्खा गाव लोटला होता. शेजारच्या गावागावातून माणसं आली होती बाबा महाराजांचं शेवटचं दर्शन घ्यायला. माणसांचा महापूरच लोटला होता. आठवणी, रडणं, हुंदके, आवंढे ह्यांची गर्दी होत होती. माणसं जमेल तशा तऱ्हेनं भावना व्यक्त करत होती. आपलं त्यांच्यावरचं प्रेम दाखवून देत होती. गर्दीत कोणीतरी कुजबुजलंच. खरं तर वाटलं होतं की ताई महाराज जातील. किती ढासळली आहे त्यांची तब्येत. मग झालं वेगळंच, महाराजच गेले. त्यांच्या काळजीनं असतील, दुसरं काय. बाबा महाराज गेले तरी कोणाची हिंमत झाली नाही ताई महाराजांना सौभाग्य लेणं उतरवा म्हणण्याची. तशी इच्छाही झाली नाही. अंथरुणाला खेळून असलेली बाई, विधवा काय किंवा सौभाग्यवती काय, काय फरक पडणार आहे. अखेर प्राणच खरा. तीच देहाची खरी ओळख असते. मरणाच्या दारात स्त्री पुरुष भेदसुद्धा आपसुकपणे गळून पडून जातात. बाबा महाराजांचं जाणंही गाववाल्यांनी समजून घेतलं. विवेक सगळं बघत होता. त्याला इथेच येऊन राहण्याचा सगळे आग्रह करत होते, त्याचंच ठरत नव्हतं. शकुंतला दिवसभर थांबायची. गावातले इतर स्त्री पुरुष यायचे, बोलत बसायचे, आठवणी निघायच्या.
त्याच महिन्यात अचानक अवधूत आला. त्याला बाबा महाराज गेल्याचं कळलेलं असावं. केव्हा ते माहीत नव्हतं, पण तो आला. विवेकनं त्याला घरी नेला, जेवायला घातलं. त्याला ज्ञात होती ती सगळी माहिती सांगितली आणि स्पष्टपणे सांगितलं, तू येईपर्यंतच मी हे सगळं बघणार होतो. तू आलास ते बरं झालं. मी आहे, पण खरा अधिकार तुझा आहे, तुझाच आहे. महाराजांची ही शेवटची इच्छा तीच होती. तूच वारस आहेस, वंशज तर आहेसच. आता झालं गेलं विसरून जा, इथेच राहा. गाववाल्यांना सगळं माहिती नाही आहे, पण ते तुला क्षमा करतील. अवधूत गालावरनं हात फिरवत विचार करत राहिला. तो काहीच बोलत नव्हता. त्याला आपली बाजूच मांडायची नव्हती. चहापाणी जेवणं खाणं आटोपल्यावर त्यानं त्याला वाड्यावर आणलं. ते देवळात गेले. दत्ताच्या मूर्तीला विवेकनं हात जोडून नमस्कार केला. त्याच्या मनात आलं, याच अवधूतला आपण तेव्हा सोबत आणलं असतं तर बाबा महाराजांचं आयुष्य वाढलं असतं. असो. शारदेच्या अंथरुणाजवळ अवधूत बसला. त्यांनी तिची स्थिती बघितली. देहाची काळं होऊन जातात म्हणजे काय ते तो बघत होता. आई, आई, मी अवधूत आलोय आई. त्यांनी तिच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हटलं. शारदेची प्रतिक्रिया तो आजमावत राहिला. शारदाचा चेहराच पालटला. डोळ्यांच्या पापण्यांची फडफड झाली. डोळे उघडण्याच्या क्रियेचाही तिला त्रास होत असावा. विवेक आणि अवधूत तिच्या चेहऱ्यावर नजर ठेवून होते. विवेक दबक्या आवाजात म्हणाला, ताई महाराजांना वाटतंय बाबा महाराज इथेच आहेत त्यांच्याजवळ, ते गेलेच नाहीत. यांना कोण कोण काय काय सांगणार ना अवधूत. आता त्यांचे तरी किती दिवस असतील जगण्याचे, तू बघतोच आहेस. अवधूतनं पांघरुणात असलेल्या तिच्या हातावर हात ठेवला. तो तिचा स्पर्श त्याला थंडगार वाटला. तो थंडपणा भयानक होता, सोसणारा नव्हता. त्या हातातून रक्त वाहतंय हे जाणवतच नव्हतं. त्याचा पडलेला चेहरा बघून विवेक म्हणाला, चल आपण बाहेर बसू. इथे येऊन यांच्याशी बोलायचं, त्यांना कळेल का नाही काही माहीतच नाही ना आपल्याला. दोघं बाहेर आले. वाड्यात अवधूत परतल्याची बातमी ज्यांना ज्यांना कळली होती ती माणसं येऊन बसली होती. अवधूतकडे एका अपेक्षेनं बघत होती. तो भाव त्याला कळून आला. दिवस संपला. रात्रीची आरती झाली. कितीतरी दिवसांनी अवधूतही हे सगळं बघत होता. एकेकाळी हेच सगळं त्याचं आयुष्य होतं, त्याच्या जगण्याचा भाग होता. तो वयानं लहान होता, पण अधिकारानं सन्मानित होता. देवळात येणारी मंडळी त्याला नमस्कार करत होती. नवलानं त्याच्याकडे बघत होती. अखेर तो बाबा महाराज गेल्यावर का विना परतला याचं समाधान त्यांच्या बोलण्यात होतं. वागणुकीत अतीव आपलेपणा होता. रात्री विवेकनं त्याला जेवायला घरी नेलं. जेवण झाल्यावर वाड्यात बोलत बोलत आणून सोडलं. अवधूत सगळं ऐकत होता, पण त्यावर कसलं भाष्य करत नव्हता. राग, लोभ, संताप या पलीकडे एखादा माणूस जावा तसं सगळं होतं. नेहमीसारखा, पूर्वीसारखा तो आईच्या शेजारी गादी टाकून पडला. त्याचं विचार करणं सुरू होतं. आपण इथे राहावं का नाही त्याचं स्वतःशी ठरतच नव्हतं. इथून जाऊन त्याला आज 3 वर्ष 4 महिने आणि 6 दिवस झालेले होते. त्यांनी सगळं ठरवून विसरून टाकलेलं होतं. इथे पुन्हा यायचंच नाही हे ठरलं असताना विवेक येऊन गेल्याचं कळलं त्याला आणि त्याच आठवड्यात वडील गेल्याचं कळलं. एकदा येऊन जावं म्हणून तो आला होता. इतकाच त्याच्या लेखी या सगळ्याला अर्थ होता. त्याला आईची हालचाल जाणवली. तो म्हणाला, काय हवं आहे गं? पाणी देऊ? औषध घ्यायचं आहे का? क्षीण स्वरात आवाज आला, नाही रे, काही नको.
असं हालचाल करणं फार कठीण होतं आहे रे. स्वतःला गोळा करून उठणं तर फारच. मी पडूनच असते अशीच. फारच कोणी छेडलं तर उगाच संशय नको म्हणून हालचाल करते थोडीशी. तो हळवा झाला, उठून बसला. एकचित्तानं आईकडे बघत राहिला. तर हाडांचा खुळखुळाट त्याच्या कानावर पडला. पोत्यात किंवा पिशवीत वाळलेली लाकडं घालून हलवावीत ना, तसाच. ऐक अवधूत, ऐकतोयस ना? आवाज आला. तो जीवाचे कान करून ऐकायला लागला. शारदा काही सांगत होती. 2 महिने होऊन गेले असतील किंवा जास्त सुद्धा झाले असतील. ह्यांचं माझं भांडण झालं रे तुझ्यावरनं. हे गेले आरतीला देवळात. माझा रागानं श्वासच कोंडला, अडकलाच कुठेतरी. मी तो सोडवून आणला तुझ्यासाठी रे. मला असं सगळं सोडून अधांतरी जायचं नव्हतं म्हणून मी हे असं शरीराविरुद्ध बंड पुकारून तगून राहिली आहेत तुझ्यासाठी. देवळातल्या त्या मंत्रांचा, आरतीचा त्रास व्हायचा. घाव बसायचे घण घण घण. पण सोसलं सगळं तुझ्यासाठी. खरं तर ना, मी यांच्या आधी त्या दिवशी आरती करताना तबक यांच्या हातनं पडलं ना, तेव्हाच गेले होते. मला आहेवपणी मरण आलं होतं, पण गोष्टी अशा अर्धवट सोडून मी कशी जाऊ? आणि मी गेल्यावर यांनी तुलाच थोडं बोलवलं असतं. एका भयानक हसण्याच्या लहरीनं ती जागा हादरली. अवधूत बघत राहिला. म्हणजे ही आपल्याला तिचा झालेला तो थंड स्पर्श, विसविशीचं असणं वेगळ्याच संदर्भात होतं. त्याला थोडा अंदाज आला. तो रागानं म्हणाला, तू झोप बरं, मलाही झोपू दे, मी आलोय ना आता. त्या ट्यूबच्या भगभगीत प्रकाशात थोडासा उंचवटा असलेलं ते पांघरूण पार सपाट झालं. अवधूत ते सगळं बघत होता. त्याच्या डोळ्यांदेखत ते सगळं घडलं होतं. तो साक्षी होता. झोपून गेलेला तो उठला. त्यानं खसकन पांघरूण ओढलं आणि त्या पांघरुणाखाली मानवी देहातल्या हाडांची रांगोळी दिसली. मानेचं हाड, बरगड्या, हातापायांची हाडं, अस्थिपंजर देह पण सुटा. म्हणजे हिचा मृत्यू, हिला आलेलं मरण हे आजचं नव्हतं, थोड्या वेळापूर्वीचं तर नव्हतं, 3-4 महिन्यांपूर्वीच. नुसत्या कल्पनेनं त्याला दरदरून घाम फुटला. त्याची विचारशक्तीच क्षीण झाली. खोलीभर कसला तरी वास पसरून राहिला आहे, काहीतरी महिन्यांपासून सडत कुजत असल्याचा. त्याने डोकं झटकलं आणि ते सगळं सोडून तो बळ एकवटून काही वर्षांपूर्वी घर सोडून, गाव सोडून गेला होता तसाच बाहेर पडला. त्याने तोंड झाकून घेतलं, मध्यरात्री त्याला कोणी ओळखून अडवू नये म्हणून. आणि तो पळतच राहिला. गावाची हद्द संपली, वेस ओलांडली, तरी त्या भयाण रात्री तो पायातलं बळ संपेपर्यंत पळत राहिला. पुन्हा एकदा स्वतःपासून दूर होत
या गावचा, या देवळाचा, इथल्या माणसांचा आपण कुणीही नाही असं स्वतःला समजवत त्याच्याच पुढचा रस्ता त्याला तूर्तास माहिती नव्हता. तो धपापत पळतच राहिला. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होता तर वृंदा दिवाण यांची कथा 3 वर्ष 4 महिने 6 दिवस. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल, त्यामुळे या कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे मला आणि लेखिका वृंदा दिवाण यांना कळण्यासाठी कमेंट मात्र प्रत्येकाने जरूर करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच परत विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, हीच नम्र विनंती करतो आणि थांबतो. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.